भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा मोर्चा सकाळी 11 वाजता नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू करण्यात आला। त्यानंतर मोर्चा पुढे विक्री पॉइंट, उपनगर द्वारका, साडा सर्कल, शालीमार ते CBS परिसरात मार्गक्रमण करत शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करणे तसेच डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान राखणे हा या मोर्चाचा मुख्य उद्देश होता। काही लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी प्रवृत्तीकडून संविधान आणि डॉक्टर आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जात असल्याचा आरोप आयोजकांनी केलाय। विशेषतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली। तसेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या जन आक्रोश मोर्चात सामाजिक संस्था, कार्यकर्ते, युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संविधानाच्या सन्मानासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आवाहन आयोजकांनी नागरिकांना केलं। जय भीम, जय संविधान। मी ॲडव्होकेट अनिता जगताप, नाशिक कोर्ट आणि हायकोर्ट प्रॅक्टिशनर। आज आपण इथे लाखोच्या संख्येने जो मोर्चा आंदोलन सुरुवात केलेली आहे त्याचं कारण सर्वांनाच माहीत आहे की गिरीश महाजननी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे। म्हणजे त्यांचं नाव न घेणं अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष म्हणजे त्यांचा अपमान केलेला आहे। या भारतामध्ये जेव्हापासून BJP सरकार आलेली आहे सर्वात जास्त जातीवाद फोफावलेला आहे, तो आम्हाला पावलोपावली भेडसावत आहे। त्याच पद्धतीने आमच्या महिलांवर अत्याचार होत आहे, आमच्या जमीन जागा बळकावल्या जात आहेत, महारवतनी जमिनींचा भ्रष्टाचार केला जातो आहे। कोट्यावधी रुपयांची तरतूद असताना आज समाजाचा संपूर्ण जो फंड आलेला आहे तो सगळा दुसरीकडे पसरवला जात आहे। अनुसूचित जातीसाठीचा आलेला फंड सगळीकडे पसरवला आहे, त्याचा कुठलाही फायदा अनुसूचित जातीला करून दिला जात नाहीये। आमच्या महिला कितीतरी बेरोजगार आहेत। आज बजेट असे सादर केले आहे का त्याच्यात सामान्य जनतेसाठी कुठेही काही उल्लेख केलेला नाही। इथं फक्त जातीपातीचं राजकारण केलेलं आहे आणि देवधर्माचं राजकारण यांनी केलेलं आहे। इथं संविधान लागू आहे ना, हा कुठलाही संविधानिक आज पावे तो दिसत नाहीये। यांनी संविधानाची गळेचेपी केलेली आहे पूर्णपणे आणि संविधानाला पायमल्ली करत आहे। देशद्रोहाचा गुन्हा हे आजकाल नेते सर्व करत आहे। यांच्यावर यांची सत्ता असल्यामुळे यांच्यावर कुठलीही ॲक्शन घेतलं जात नाही। यांनी न्याय विकत घेतलेला आहे। हा संपूर्ण न्याय व्यवस्थेवर घाला घातलेला आहे या BJP सरकारने आणि यांचा एक एक नेता अपमान करून जातो। चीफ जस्टिस ऑफ इंडियावर बुटं फेकले जातात, आदिवासी लोकांच्या जमिनी बळकावल्या जातात, महारवतनी जमिनी बळकावल्या जातात आणि सगळ्या समाजातून आम्हाला कुठेतरी पुन्हा एक अतिशूद्र असल्याची भावना आम्हाला तयार करून देत आहे। हे लोक जातीयवाद करत आहे ताकी फक्त आमचा समाजच केवळ रस्त्यावर उतरतो। यामध्ये बाबासाहेबांनी संविधानामध्ये संपूर्ण जगाला, संपूर्ण 18 पगड जातींना, संपूर्ण सर्वांना अधिकार सारखे दिलेले असताना देखील इथे जातीयवाद केला जातो आणि बाबासाहेबांचं नाव केवळ त्यांच्यावर अत्याचार झाला, अन्याय झाला तेव्हाच फक्त घेतला जातो, तेव्हा न्याय आठवतो यांना। मग सगळे बाबा बुवा मंत्री बिंत्री सगळे कोर्टामध्ये असतात। हे संविधानामुळे आहे, तर आजही संविधानाला जिवंत ठेवायचं आहे आणि आम्ही ते कधीच संपू देणार नाही। जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा संविधान जिंदाबाद रहेगा। ही आमची मागणी आहे की जो कोणी बाबासाहेबांचा अपमान करेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि पुन्हा एकदा भीमाकोरी घाव झाल्याशिवाय राहणार नाही।